नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या द सिक्स्थ ओशन मार्केटिंग क्लबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इथे. आणि आज जे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची जी चर्चा आहे ती आहे, जेव्हा आपले मार्केटिंग क्षेत्रातले जे अभ्यासक आहे इनिशियली बऱ्याच वेळेला त्यांना इंटर्नशिप प्रोग्राम्स करायला लागतात. त्याचबरोबर फर्स्ट प्लेसमेंट जी असते, पहिली नोकरी, फर्स्ट नोकरी म्हणतो ज्याला आपण, की जे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ते आता येणार आहेत पहिल्या नोकरीमार्फत. तर अशा वेळेला त्यांना ते इंटर्नशिपच्या इंटरव्ह्यूज सिलेक्शन प्रोसेस असते. त्या सिलेक्शन प्रोसेसमधले एक असतो त्याला आपण PI म्हणतो, पर्सनल इंटरव्ह्यू म्हणतो. तर पर्सनल इंटरव्ह्यू क्रॅक करणं फार महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला ही काही कंपन्यांमध्ये ती शेवटची प्रोसेस म्हणून गृहीत धर, सेकंड लास्ट आपण त्याला म्हणू. आणि काही कंपन्यांमध्ये सुरुवातीलाच सुद्धा स्क्रुटिनी प्रोसेस होऊ शकते ती. तर ही पर्सनल इंटरव्ह्यू प्रोसेस जी आहे ती क्रॅक करणं गरजेची आहे. मग ते इंटर्नशिप प्रोग्रामसाठी आपले अभ्यासक जाणारे असतील किंवा मग त्यांची फर्स्ट नोकरीसुद्धा असू शकते. तर याच्यामध्ये आपल्याला जे सर्वप्रथम लागणार आहे तो म्हणजे आपला रेझ्युमे डिझाईन होणं. रेझ्यूम म्हणजे काय? हे एक 2 पानाचं 3 पानाचं एक साधं डॉक्युमेंट आहे जे आपण स्वतः तयार केलेलं असतं. आणि या डॉक्युमेंटमध्ये आपलं जवळपास आपल्याबद्दल बऱ्यापैकी माहिती त्याच्यामध्ये दिसून यायला पाहिजे त्या रेझ्युमेमध्ये. मग त्याच्यामध्ये आपल्या पर्सनल माहिती, KYC ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर आपल्या स्किल्सच्या संदर्भात असेल, आणि शैक्षणिकच्या संदर्भात असेल. तर आपण जे काही केलेलं असेल आपलं त्याच्यामधून त्या रेझ्युमेमध्ये तो रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. आणि हा डिझायनिंग करताना अतिशय साधा फॉर्मॅट वापरला. आता बरेच टेम्पलेट्स वेगवेगळे येतात. किचकट टेम्पलेट्समध्ये आपल्याला जाणं गरजेचं नाही आहे. बऱ्याच वेळेला कंपन्यांचे स्वतःचे फॉर्मॅट असतात, लक्षात घ्या. तर तो फॉर्मॅट वापरायचा आहे आपल्याला आणि आपली माहिती भरून द्यायची आहे. आता कंपन्या स्वतःचा फॉर्मॅट का करतात? तर जेणेकरून त्यांना तो स्क्रुटिनी करणं सहज सोपं होतं. कारण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे टेम्पलेट्स येतात. मग ते त्यांना थोडंसं बऱ्याच वेळेला किचकट वाटतं. त्याच्यामुळे ते असू शकतं. पण समजा त्यांच्याकडे त्यांचं टेम्पलेट प्रॉपर नसेल त्यांच्याकडे फॉर्मॅट, तर आपण कुठलाही साधा टेम्पलेट आपण नक्की वापरू शकतो. आणि अतिशय सोप्या साध्या भाषेमध्ये आपल्याला इंग्रजीमधून आपल्याला सादर करायचं आहे. त्यांना कुठलेही ते किचकट शब्द त्याच्यात वापरले जाता कामा नये. कारण आपल्याला कुठलेही मार्केटिंग ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपलं करिअर करायचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला मोठे इंग्रजी शब्द त्याच्यामध्ये काही गरजेचे त्याची जाणवत नाही तिथे, पहिली गोष्ट. त्यानंतर हा पर्सनल इंटरव्ह्यू क्रॅक करताना आपल्याला हेही पाहायचं आहे की जेव्हा आपण अप्रोच करणार आहोत तिकडे इंटरव्ह्यूला, तेव्हा आपण आपला चेहरा, पूर्ण ती आपली बॉडी लँग्वेज येते एक डिसेंट आणि प्रसन्न दिसणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये ड्रेस कोड पण येतो आणि हेअरस्टाईलसुद्धा येते, लक्षात घ्या. आता जरी वाऱ्यामुळे माझे केस माझे उडत असले तरी समोर जेव्हा प्रेझेंटेशन देतो ते एक व्यवस्थित हलकंसं त्याला ते केस आपले सेटिंगमध्ये जाणवायला पाहिजेत. कुठल्याही नवीन प्रकारच्या हल्लीच्या तारुणाईच्या प्रकारचे कट्स नसलेले जास्त उत्तम राहतील. कारण जे आपले इंटरव्ह्यू घेणार आहेत ते तेवढे नखरेल नसतील आहे. तर तेही साध्या फॉर्मॅटमधले असतील, डिसेंट फॉर्मॅटमधले असतील आणि फॉर्मल असतील. शर्ट आणि पॅन्ट आपले ते कलर्ससुद्धा आहेत ते एक डिसेंट असायला पाहिजेत, हलके असायला पाहिजेत. आणि त्या फॉर्मल स्टाईलमध्ये आपल्याला समोर जाणं गरजेचं आहे. हे झालं आपला बाहेरचा पेहराव झालेला आहे. पण त्याचनंतर आपला स्वभाव जो आहे, बॉडी लँग्वेज जी आहे ती अतिशय कॉन्फिडंट दिसायला पाहिजे, कम्फर्टेबल दिसायला पाहिजे. कुठलाही आताताईपणा त्याच्यातनं दिसून येता कामा नये. आपल्या चर्चेतनं, आपल्या वागणुकीतनं, आपल्या प्रेझेंटेशनमधनं. जे काही ते प्रश्न विचारणार आहेत आपल्याला ते पूर्णपणे व्यवस्थित ऐकणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे उत्तर द्यायचं आहे त्यांना. बऱ्याच वेळेला आपली उत्तरं ही फार मोठीही असता कामा नयेत, ज्याच्यामध्ये ते बोर होण्याची शक्यता आहे, कंटाळवाणा रट्टा आपण म्हणतो. आणि बऱ्याच वेळेला हे अतिशय शॉर्ट उत्तर पण देता कामा नये आपण. तर त्याला व्यवस्थित डिस्क्रिप्टिव्ह पद्धत देणं गरजेचं आहे. जनरली जो प्रश्न विचारला जातो PIमध्ये, पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये, तो आहे टेल मी अबाउट युअर सेल्फ. हा एक अतिशय महत्त्वाचा, जनरली सगळ्याच कंपन्या, सगळेच HR हा प्रश्न विचारतात. आणि वेगवेगळ्या इंटरव्ह्यूज जेव्हा होतात, PI आपल्या राऊंड्स होतात, त्याच्यामुळे हा परत ते वेगवेगळी व्यक्ती विचारत असते आपल्याला. तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की ह्या सगळ्यांमध्ये एक स्टँडर्ड फॉर्मॅट ठेवायचं आहे. एका व्यक्तीनं HRच्या इनिशियल राऊंडला आपण वेगळं बोललो, नंतरच्या हायर राऊंडला वेगळं बोललो, असं होता कामा नये. तर टेल मी अबाउट युअर सेल्फमध्ये याच्यामध्ये आपण कुठून आलो आहे, कोण आहोत, आपलं शिक्षण काय, आपले आता स्किल्स काय आहेत, याच्या संदर्भात ते रिफ्लेक्शन होणं गरजेचं आहे. आपण विविध
प्रॅक्टिकल्स केलेले असतील, एक्झिबिशन्स केलेले असतील, कुठले प्रोजेक्ट्स केलेले असतील, हे सगळं रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आपली छंद आवड जी आहे, हॉबीज ज्याला म्हणतो, त्याच्याबद्दलही आपल्याला काही त्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. अजून एक जे आहे, आपल्याला जर समाज सोशल अटॅचमेंट आपली जर काही असेल, समाजाच्या संदर्भात आपण काही कार्य केले असेल, त्याचंही रिफ्लेक्शन होणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. माझ्या माहितीप्रमाणे आपल्यालाच ते विचारतात आणि आपल्याला ते फार सावकाश सांभाळून अतिशय सोप्या इंग्रजी भाषेमध्ये, ज्याला बेसिक इंग्रजी आपण म्हणतो, त्याच्यातच आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. त्याच्यामुळे जर आपण वर्नॅक लँग्वेज हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती, अजून कुठल्या भाषेतले पण आपण अभ्यासक असलो, आपण मातृभाषा असली तरी आपल्याला काही एक काळजी करण्याची त्याच्याबद्दल गरज नाही आहे. अतिशय साध्या सोप्या भाषेत आपल्याला करायचं आहे. आपण जे प्रेझेंटेशन देणार आहोत, तो प्रेझेंटेशन नैसर्गिक वाटायला पाहिजे. कुठलाही तो आर्टिफिशियल आपण जोर जबरदस्ती करतो आहे असं जाणवता कामा नये. नैसर्गिक प्रेझेंटेशनला जास्त भर दिलेलं आहे, आपली सत्यतेला जास्त भर दिलेलं आहे. बऱ्याच वेळेला असे प्रश्न विचारले जातील ज्याची आपल्याकडे उत्तरं नाही आहेत, तर तसं ते मान्य करणंही गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येकजण काही सगळेच एन्सायक्लोपीडिया नाही आहोत आणि सगळंच काही शिकून आलेलो नसतो. विविध वेगवेगळ्या विषय आहेत आणि वेगवेगळे त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट असतात, तर ते सगळेच कॉन्सेप्ट आपल्याला कळतात असं नाही आहे. इंटर्नशिप प्रोग्राम हा फार महत्त्वाचा आहे. इथे एंट्री मिळणं आपल्याला फार महत्त्वाची आहे. कारण प्रोफेशनल लाईफमध्ये जर आपण पाहिलं आणि प्रोफेशनल कोर्सेसबद्दल पाहिलं, फॉर एक्झाम्पल चार्टर्ड अकाउंटंट आहेत किंवा डॉक्टर्स आहेत किंवा लॉयर्स आहेत, यांनासुद्धा बरेच काळ कुठल्या तरी अनुभवी डॉक्टर्स किंवा त्यांच्या क्षेत्रातले सिनियर्सबरोबर त्यांना वेळ द्यावा लागतो. कुठल्या प्रकारे त्यांची ट्रीटमेंट चाललेली आहे, कुठल्या प्रकारे लॉयर्स त्यांची केस हाताळतात, हा सगळा अनुभव आपल्या गाठीशी पण येणं गरजेचं आहे. तीच परिस्थिती मार्केटिंगच्या संदर्भात होते. बऱ्याच वेळेला इंटर्नशिप प्रोग्रामच्या वेळेला आपण असंही म्हणतो की नाही हे काम थोडंसं अवघड पडतं आहे, जड पडतं आहे. ह्याचा खास व्हिडिओ मी पुन्हा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आज फक्त प्रिपरेशनच्या संदर्भात होतं की जर का आपल्याला क्रॅक करायचं असेल इंटरव्ह्यू, पर्सनल राऊंड, त्याच्या अगोदर इतर वेगळेही राऊंड्स होतात, त्याच्यानंतरही मेडिकल राऊंड होण्याची शक्यता असते. हे सिलेक्शन प्रोसेस, हा क्रायटेरिया जो आहे तो प्रत्येक कंपनी टू कंपनी असतो. ते स्टँडर्ड फॉर्मॅट सांगणार आहे, त्याप्रमाणे त्या प्रोसेसमार्फत आपल्याला जाणं गरजेचं आहे. हा इंटर्नशिप आणि फर्स्ट प्लेसमेंट जो आहे, जनरली अभ्यासक एक ॲकॅडमिक इयरचा अभ्यास झाल्यानंतरचा हा प्रकार असतो. ॲकॅडमिक इयर झाल्यानंतर त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला ॲक्च्युअल कॉर्पोरेटचा अनुभव नसतो. ॲक्च्युअल कॉर्पोरेटमध्ये आपण प्रॅक्टिकल्स तसं केलेलं नसतं त्या प्रमाणात, आणि प्रत्येक कॉर्पोरेट हा वेगवेगळ्या पद्धतीने हाताळला जाण्याची शक्यता असते किंचित. तर त्याच्यामुळे आपल्याला ते कम्प्लिटली पूर्णपणे नाविन्य नवीन असणार आहे आणि आपण नवीन ठिकाणी जाणार आहोत. आणि हे कॉर्पोरेट वर्ल्डचा जो दरवाजा आहे तो तिकडे उघडला जाणार आहे. पुढे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपण जवळपास ऑन ॲन ॲव्हरेज 35 वर्ष आयुष्यातली आपण तिथे घालवणार असतो. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपले स्किल्स तिकडे दाखवणार असतो. आणि त्याच्यामुळे हे इंटरव्ह्यू क्रॅक करतानाच तिकडे आपल्याला फार महत्त्वाची मोठी काळजी घेणं गरजेचं आहे. जर काही तुम्हाला त्याच्याबद्दल अजून मला विचारायचं असेल तर तुम्ही कॉमेंट्स करा. माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअरही करा. आणि जो काही चॅनल आहे माझा आणि मार्केटिंग क्लब जो आहे द सिक्स्थ ओशन, याला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.